जत तालुक्यातील दरीबडची इथं शेतातील काम करत असताना चौघांवर पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला केल्याने 4 जण गंभीर जखमी झालेत, तसेच 14 जणांवरही हल्ला केल्याने जखमी झालेत। त्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालंय। शालन हनुमंत कांबळे वय वर्ष 38, पार्वती सुरेश घागरे वय वर्ष 40, आनंद सत्यपाल गेजगे वय वर्ष 45, विकास संभाजी भोसले मेजर वय वर्ष 25, सर्व राहणार दरीबडची अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत। सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून सांगली मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की हंगामाचा दिवस असल्याने लमानतांडा दरीबडचीकडे शालन हनुमंत कांबळे यांची डाळिंब शेत आहे। या डाळिंब बागेत काम करत असताना अचानकपणे पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला केला। या हल्ल्यामुळे तोंडाला हातापायाला चावा घेतल्याने गंभीर जखमी झाले। तसेच जवळच असलेल्या पार्वती सुरेश घागरे यांनी शेतात भांगलन करत असताना त्यांच्यावरही हल्ला करून हाताला चावा घेतला आहे। त्यातही त्या जखमी झाल्यात। पिसाळलेल्या लांडग्याने एवढ्यावर न थांबता शेतातील चरत असलेल्या गाय, म्हैस, रेडी 7 ते 8 जणांच्या जनावरांना चावा घेत आपला मोर्चा गावाखालील शेतीकडे वळवला। आनंद सत्यप्पा गेजगे शेतातील काम करत असताना त्यांच्यावरही लांडग्याने हल्ला केला। पिसाळलेल्या लांडग्याने त्यांचे पूर्ण अंगावर हल्ला चढवत अक्षरशः गंभीर जखमी केले। लांडग्याचे एवढ्यावर समाधान न झाल्याने आपला मोर्चा भोसले वस्तीकडे वळवून मेजर विकास तानाजी भोसले यांच्यावर हल्ला चढवून जखमी केलाय। दरम्यान गावालगतच्या बिग बाजार दुकानाच्या पाठीमागे शेतामध्ये चरत असलेल्या शिवाजी भोसले यांच्या रेडीला, वसंत माने यांचे गाय व रेडीला, गोपाळ माळी यांच्या म्हैस व गाईला या जनावरांवर पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला चढवत जखमी केलाय। ग्रामस्थांनी पिसाळलेल्या लांडग्याचा पाठलाग करून रायप्पा कन्नुरे वस्ती नजीक मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच दरीबडची येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर विश्वनाथ मोर्डी यांनी सर्वे करून चावा घेतलेल्या जनावरांना लस देण्याच्या कामाला सुरुवात केली आहे। तसेच वन विभाग अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी येऊन सर्वे करून माहिती घेत आहेत। या घटनेने शेतकरी नागरिकांमधून व शाळकरी मुलांमध्ये घबराट निर्माण झाली।